दुधी भोपळा म्हटलं ना बऱ्याचदा बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी भोपळा खाणे आरोग्यासाठी पण खूप चांगले आहे. भोपळ्यांचे वेगवेगळे पदार्थ केले ना घरातले पण आवडीने खातात. तर आज आपण दुधी भोपळ्याचे कोफ्ते कसे करायचे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दुधी भोपळ्याचे कोफ्ते करण्यासाठी मी इथे भोपळा घेतलेला आहे. असा छान बघून आणायचा, कवळा आणायचा, जास्त निब्बरने आणायचा, त्यामध्ये बिया असतात. मी ते स्वच्छ धुवून घेतला आणि आपण भोपळ्याचे संपूर्ण साल काढून घेणार आहोत. साल काढल्यामुळे कसं त्याच्यावरचं आपल्याला किसायलाही सोपं जातं. साल काढूनच घ्यायचे आहे भोपळ्याचे आणि चेक करायचं आहे. कडू असेल तर नका घेऊ, असं गोड असेल तरच भोपळा घ्यायचा आहे. या पद्धतीने मी ते भोपळाचे साल काढून घेतलेली आहे. मधोमध मी भोपळा कापून घेणार आहे, म्हणजे आपल्याला किसायलाही सोपा जाईल. आणि भोपळा छान कवळा निघलेला आहे. मी ते छोटीशी किसणी घेतली. मोठ्या किसणीने किसलं तरी चालतं, कारण कोणत्याही किसणीने किसलं तरीही चालतं. माझी ही किसणी छान आहे, त्यामुळे मी ह्या किसणीने किसून घेत आहे या पद्धतीने. आणि बारीक होतो आणि कोफ्त्यांमध्येही बारीक किसलेला किसही छान असतो. मी ते सर्व भोपळा किसून घेतलेला आहे आणि एक चाळणी घेतली. चाळणीमध्ये आपण भोपळ्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. संपूर्ण असा दाबून दाबून आपल्याला भोपळ्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. चाळणीखाली भांडं ठेवायचं, म्हणजे ते पाणी खाली निथरून जातं. या पद्धतीने मी इथे संपूर्ण भोपळ्याचं पाणी काढून घेत आहे. भोपळ्यांमध्ये जास्त पाणी असतं, त्यामुळे काढून घेणं आवश्यक आहे. छान असं पिळून पिळून घ्यायचं आहे आणि पाणी काढून घ्यायचं आहे. भोपळ्याचे खूप प्रकार होतात. पराठा होतो, कढी भोपळा होतो. भोपळ्याचा कढी भोपळाही छान लागतो. माझ्या मुलांना तर भोपळ्याचे पराठे खूप आवडतात. या पद्धतीने मी इथे भोपळ्यामधलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे. एक भांडं घेतलं, त्यामध्ये सर्व भोपळा टाकलेला आहे. थोडी हळद टाकायची, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची, धनिया पावडर टाकायची 1 चमचा आणि लसूण टाकायचा ठेचलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, तेही टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये काही जास्त साहित्य लागत नाही. घरच्या साहित्यामध्येच हा कोफ्ता तयार होतो. जर तुमचं भोपळ्यामध्ये जास्त पाणी राहिलं असेल, पिळूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतरच पिठामध्ये टाकायचा, म्हणजे छान कोफ्ते तयार होतील. यामध्ये मी छान असं बेसन पीठ टाकून कोफ्त्यासाठी मी इथे बॅटर तयार केलेलं आहे. या पद्धतीने छान असं पीठ भिजलेलं आहे. आपण आता कोफ्ते तयार करायला घेऊया. लगेचच घ्यायचं आहे, भिजू द्यायची अजिबात गरज नाही आहे. मी इथे छोटासा गोळा घेतला आणि छान असा कोफ्ता तयार करून घेणार आहे. लगेचच तयार होतात, अजिबात त्याला वेळ लागत नाही. सर्व कोफ्ते मी असेच तयार करून घेणार आहे. गावाकडं तर हे भोपळे खूप असायचे, पण त्याला कोणी खात नव्हतं. आता भोपळ्याचे फायदे माहिती झालेले आहे, त्यामुळे सर्वजण भोपळा खातातच आणि डॉक्टरही सांगतात भोपळे खाणं चांगलं आहे. सर्व कोफ्ते मी इथे तयार करून घेतले. गॅसवर आता कढई ठेवली, तेल छान गरम झालेलं आहे आणि कोफ्ते त्यामध्ये सोडून घेतले. छान असे मध्यम आचेवर मी हे कोफ्ते तळून घेणार आहे. तुम्ही हे कोफ्ते नुसते जरी भजीसारखे खाल्ले ना तरीही छान लागतात. सुरुवातीला चमचा नाही घालायचा, थोडं तळू द्यायचं, त्यानंतर खालीवर करत कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहे. मी चमच्याने छान असं हलवत कोफ्ते गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेणार आहे. बघू शकता कोफ्ते छान तळले आहेत, अजिबात फुटलेला नाही आहे.
मस्त असे तयार झालेले आहे मंचुरियन सारखे। या स्टेजवर आता आपण कोफ्ते काढून घेऊया सर्व। अजिबात हे कोफ्ते तेलकट पण झालेले नाहीये, मस्त खुसखुशीत झालेले आहेत। एका झाऱ्यावर मी इथे कोफ्ते काढून घेतले आणि एका ताटामध्ये टाकलेले आहेत। दुसरी ही बॅच आपण तेलामध्ये सोडणार आहोत। सर्व कोफ्ते राहिलेले आहेत ते छान तळून घ्यायचे आहे। दुसरी ही बॅच आपली छान तळली आहे, काढून घ्यायची। मध्यम साईजच्या भोपळ्यामध्ये एवढे आपले कोफ्ते तयार झालेले आहे, बघू शकता। एवढ्या कोफ्त्यांमध्ये 4 ते 5 जणांची भाजी तयार होते। आता त्याच कढईमध्ये आपण भाजी तयार करूया। त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे। अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं, कुटलेलं लसूण आणि आलं टाकायचं, हिरवी मिरचीचे काप टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही याऐवजी कांदा आणि टोमॅटो छान मिक्सरमध्ये फिरून घेतला तरीही चालतो, त्याची ग्रेव्ही केली तरीही चालते। मी इथे असंच बारीक चिरून कांदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। मिठामुळे कांदा लवकर मऊ होतो आणि छान शिजला जातो। कधीही कांदा भाजताना मीठ टाकायचं म्हणजे छान मऊ होतो। त्यानंतर आपण 1 टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आणि तोही टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा आहे। छान परतलेला आहे, झाकण ठेवायचं आणि छान शिजू द्यायचं आहे 4 ते 5 मिनिट मध्यम आचेवर। 4 ते 5 मिनिटानंतर चेक करूया। कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। चमच्याने थोडासा मऊ करून घ्यायचा, अजून स्मॅश करून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाला, त्यामध्ये आपण मसाले टाकायचे आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली, 1 चमचा गरम मसाला टाकला, 1 चमचा धनिया पावडर टाकली, 1 चमचा एव्हरेस्ट मसाला टाकला आणि छान मसाला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे अर्धा मिनिटभर। आपण यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ वापरणार आहोत, तेही टाकून घ्यायचं आहे आणि छान त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे भाजीला छान ग्रेव्ही येते आणि दाटसरपणा येतो। छान परतलं गेलेलं आहे, त्यामध्ये आपण आता पाणी सोडूया। मी ते 4 ते 5 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही ग्रेव्ही त्या पाण्यामध्ये छान शिजून घ्यायची आहे। थोडंच पाणी टाकायचं आणि मसाले आपले त्यामध्ये छान शिजून घ्यायचे आहे। अजून त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवायचं आणि छान शिजू द्यायचं आहे 2 मिनिट। 2 मिनिटानंतर चेक करूया। छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान कांदा आणि टोमॅटो त्यामध्ये बारीक करून घ्यायचा चमच्यानेच। छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता। आपला मसाला तयार झालेला आहे, त्यामध्ये मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे। भाजीला केव्हाही गरम पाणी टाकायचं, छान चव येते। मला जेवढं पाहिजे मी तितकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान याला चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे। छान उकळी आणायची, चवीपुरतं मीठ टाकायचं, झाकण ठेवायचं 2 मिनिट। 2 मिनिटांनंतर पुन्हा चेक करूया। ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे। आपण आता त्यामध्ये कोफ्ते सोडूया। सर्व कोफ्ते मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे। कोफ्ते टाकल्यानंतर भाजीला अशी छान चव येते ना, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि 1-2 मिनिट कोफ्ते त्यामध्ये छान शिजून घ्यायचे आहे। कोफ्त्याची चव ही त्या भाजीमध्ये उतरेल ना तर खूप छान लागते। हे कोफ्ते तुम्ही छान असे भातासोबत, चपातीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता। झाकण ठेवायचं 1-2 मिनिट आणि छान वाफ काढून घ्यायची। 1-2 मिनिटानंतर पुन्हा चेक करूया। कोफ्ते आपले छान असे तयार झालेले आहे। दुधी भोपळ्याची चमचमीत अशी कोफ्त्याची भाजी तयार झाली।
नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता दिवाळीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशी भाजी नक्की तयार करून बघा. आजची कोफ्त्याची भाजी आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कळवा. कोफ्त्याच्या भाजीच्या खूप रेसिपी शेअर केलेल्या आहे. बघायच्या असेल तर ज्योतिष किचन चॅनलवर आहे, नक्की बघा. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.